नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग वळूया आजच्या बातमीपत्राकडे. मांडवा येथील ओबीसी भूमिहीनांच्या जमिनी नियमित करण्याची मागणी. बिगर सातबारा शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा. न्यूज नेटवर्क. मांडवा येथील ओबीसी इतर मागासवर्गीय प्रवर्गातील भूमिहीन शेतकऱ्यांच्या प्रलंबित जमिनीचा प्रश्न तातडीने निकाली काढून अतिक्रमणे नियमित करण्यात यावीत अशी मागणी बिगर सातबारा शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही संघटनेने दिला आहे. संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रामदास कुमरे यांनी सादर केलेल्या निवेदनात 28 नोव्हेंबर 1991च्या शासन निर्णयाचा तसेच विविध न्यायालयीन आदेशांचा हवाला देत मांडवा येथील भूमिहीन शेतकऱ्यांच्या प्रकरणांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार 1 एप्रिल 1978 ते 14 एप्रिल 1990 या कालावधीत मागासवर्गीय व इतर भूमिहीनांनी शेतीसाठी केलेल्या अतिक्रमणांना नियमानुसार मान्यता देण्याची तरतूद शासनाने केली आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या याचिका क्रमांक 204/2010 मधील निर्देशानुसार प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संघटनेने मांडवा येथील भूमिहीन शेतकरी अनेक वर्षापासून संबंधित जमिनी कसत असून त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याचे सांगितले. त्यामुळे संबंधित अतिक्रमणांचा अहवाल तातडीने मागवून नियमानुसार जमीन नियमित करण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात भाई जगदीश कुमार इंगळे व जिल्हाध्यक्ष रामदास कुमरे यांनी प्रशासनाने कायदेशीर तरतुदींची त्वरित अंमलबजावणी करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी, अन्यथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर तीव्र लोक आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी तसेच संबंधित उपविभागीय अधिकारी SDO यांना सादर करण्यात आल्या असून प्रशासनाच्या भूमिकेकडे आता भूमिहीन शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट. संघटना चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रामदास कर्णोजी कुमरे, जिल्हा महासचिव आशिष निरंजने यांच्या नेतृत्वात सन्मान्य तहसीलदार साहेबाला निवेदन देऊन मोजे मांडवा तालुका कोरपाणा येथील जे ओबीसी प्रवर्गातील जे शेतीचे अतिक्रमण धारक लोक आहेत, वन हक्क कायद्यानुसार त्यांना 3 पिढीचा पुरावा मागितला जाते. परंतु मुळात ही जमीन महसूल विभागाची असल्यामुळं सन 1978 पासून ते आजतागायत त्यांच्याकडे ते सगळे रेकॉर्डचे पुरावे आहेत. म्हणून संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही जिल्हा तालुका प्रशासनाकडे विनंती केलेली आहे की दिनांक 28/11/1991च्या शासन निर्णयानुसार दिनांक 1 एप्रिल 1978 ते 14/4/1990 या कालावधीत ज्या ज्या लोकांकडे असे पुरावे असतील, सबळ पुरावे असतील, एकीच्या बुकाची नकल असेल, महसूल दप्तरात त्यांची नोंद असेल, तर सदर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिका क्रमांक 204/2010 नुसार कालबद्ध पद्धतीने स्थगित आणि प्रलंबित जर असे काही प्रकरण राहिले असतील तर सन्मान्य जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 51चा आधार घेऊन असे प्रकरण निकाली काढण्याची त्यांना विशेष अधिकार आहेत. म्हणून आज बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीनं रामदास कर्णोजी कुमरे, आशिष निरंजने यांच्या नेतृत्वात मांडवा येथील आमच्या 20 लोकांचं निवेदन आम्ही सादर केलेलं आहे. 7 दिवसाच्या आत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार, मंडळ आणि निरीक्षक, कर्तव्य आणि कामे, नियम 1970 मधील नियम 17 प्रमाणे शेतात जाऊन पंचनामा करून सन 2026च्या खरीप हंगामाचा पंचनामा आणि 1977 पासून यांच्याकडे असलेले सर्व दस्तऐवजाची तपासणी करून अहवाल तहसील कार्यालयात सादर करावा, अन्यथा मोठ्या नाईलाजास्तव आम्हाला संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करावे लागेल. अशा पद्धतीचा इशारा इथे संघटनेच्या वतीनं देण्यात आलेला आहे. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बातमी आवडल्यास शेअर जरूर करा.